नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्याने काल बोलून दाखवलेलं असतं की लग्नाच्या पत्रिका छापायच्या आहेत. तेव्हा विक्रम म्हणतात, हो सगळं करू, साजरं संगीत करू, लग्नाच्या पत्रिका सुद्धा छापूयात. तेव्हा शारदा म्हणत असते, मी काय म्हणते मानेनी, वहिनी, आता लग्नाच्या पत्रिका छापायच्यात म्हटल्यावर गुरुजींना तर बोलावंच लागेल ना. तेवढ्यातच गुरुजी हजर झालेले असतात. गुरुजी म्हणत असतात, हो त्याची काही गरज नाही, गुरुजी आलेले आहेत. असं म्हणता क्षणी सगळ्यांचे लक्ष आलेल्या गुरुजींकडे जातं. आता जेव्हा गुरुजीला पाहता क्षणी हे लोकांच्या पोटात अक्षरशः गोळा चाललेला असतो. कारण गुरुजी कधी काय येतील आणि कधी काय बोलतील हे मात्र कोणालाही सांगता येण्यासारखं नाही. तेव्हा सर्वजण म्हणत असतात, गुरुजींचं नाव काढलं आणि गुरुजी हजर झाले. त्याच वेळेला गुरुजी म्हणत असतात, खरं तर ह्या कुटुंबाचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे. जेव्हा जेव्हा मला संकेत मिळतात की ह्या कुटुंबाला माझी गरज आहे, तेव्हा तेव्हा मी इथे हजरच होतो. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, बरं मी काय म्हणते गुरुजी, तुम्ही आलात ती अतिशय उत्तम गोष्ट केलेली आहे. बसा, मी तुमच्याकरिता चहा घेऊन येते. असं म्हणून मानिनी गुरुजींसाठी चहा आणायला निघून जाते. त्याच वेळेला आपण पाहतो की आता गुरुजी आल्यानंतर सगळेजण पाहत हसत असतात. हे चौघेजण एका बाजूला बसलेले असतात. आता जीवा म्हणत असतो, हे गुरुजी आले ना तर माझ्या तर पोटातच गोळा येतो बाबा. तेव्हा काव्या सुद्धा म्हणत असते, हो ना. तर आता पार्थ म्हणत असतो, खरं तर अगदीच बरोबर आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं ना तर इकडे एखादी टॉपची एक्झाम देणं सोपं, पण ह्या गुरुजींचे भाकीत सॉल्व्ह करणं आणि ह्यांनी घातलेली कोडी सॉल्व्ह करणं हे फारच कठीण आहे. आता येऊन काय नवीन भाकीत सांगतात ना, काहीच कळत नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, हे काय विचार करताय तुम्ही, ते गुरुजी आहेत. गुरुजीबद्दल असं बोलणं शोभत का तुम्हाला? शांत बसा बरं, काही वेगळं होणार नाही, असं नंदिनी म्हणत असते. आणि नंदिनी या चौघांनाही आता समजावण्याचं काम करत असते. कारण नंदिनीचा खरं पाहायला गेलं तर गुरुजी आणि ह्या सर्व गोष्टीवर फारच विश्वास असतो आणि त्याचमुळे ती ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलून दाखवत असते. आता आपण पाहतो की हे सगळं काही बोलल्यानंतर मानेनी लगेचच गुरुजींकरिता चहा घेऊन आलेली असते. ती म्हणत असते, गुरुजी हा घ्या, तुमच्याकरिता फक्कड असा चहा बनवून आणलेला आहे. त्याच वेळेला गुरुजी चहा घेतात आणि त्यानंतर आता गुरुजीला आनंद माननी म्हणत असते, मी काय म्हणते गुरुजी, आता मी पुन्हा पोरांच्या लग्नाचा हा जो काही शुभ मुहूर्त काढला आहे, म्हणजे करायचं योजलं आहे, त्याकरिता छान असा मुहूर्त काढून द्या. तेव्हा आता पुन्हा एकदा नंदिनी म्हणत असते, गुरुजी मी काय म्हणते, ह्या लग्नामध्ये काही विघ्न वगैरे ह्या सर्व गोष्टी येणार नाहीत ना, म्हणजे हे जे काही लग्न आहे ते व्यवस्थित पार पडेल नात. याच वेळेला आता गुरुजी म्हणत असतात, अजिबात नाही, हे लग्नामध्ये अजिबात कोणतेही विधी येणार नाहीत, हे लग्न व्यवस्थित पार पडेल. पण माननी गाफील राहू नकोस, हे बघ जुनी दुखणी अजून बरी झालेली नाहीत. त्यामुळे मला काय बरोबर ना वसुताई आणि रम्या. तेव्हा त्या दोघी जणी सगळं काही ऐकून पाहतच असतात. तेव्हा वसू म्हणत असते, गुरुजी मला सुद्धा तुमच्याशी थोडसं महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. त्यावर गुरुजी म्हणत असतात, हो मला सुद्धा तुमच्याशी बोलायचंच आहे. त्यावर आता माननी म्हणत असते, काय झालं गुरुजी, तुम्ही इथं सर्वांसमोर नाही बोलू शकत का? त्याच वेळेला गुरुजी म्हणत असतात, नाही, मला फक्त वसुताई आणि त्याचबरोबर रम्या आम्हा ह्या दोघींशीच बोलायचं आहे. आता इकडे रम्या म्हणत असते, गुरुजी आमच्याशी तुम्हाला काय बोलायचे? त्याच वेळेला आता लगेचच माननी, गुरुजी आणि त्याचबरोबर रम्या हे तिघेही जण वसूच्या खोलीमध्ये जातात. वसू म्हणत असते, गुरुजी इथे बोलण्यापेक्षा आपण आपल्या खोलीमध्ये जाऊयात का? असं म्हणून गुरुजी निघालेले असतात आणि जाता जाता मांडणीला म्हणतात, मांडणी चहा मात्र अतिशय चविष्ट झाला होता बरं का? असं म्हणून ते तिघे जण निघून जातात. आता इकडे पार्थ म्हणत असतो, जर आता ह्यावेळीला गुरुजींनी सांगितलं असत ना
की तुमच्या ह्या लग्नामध्ये काही विघ्न वगैरे येणार आहे, तर मी आत्ताच्या आत्ता लगेचच कसलाही विचार न करता इथे काव्यासोबत लग्न केलं असतं. त्याच वेळेला जीवा सुद्धा म्हणतो हो मी सुद्धा अगदी ह्याच वेळेला नंदिनी बरोबर पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली असती. मी कसलाही विचार केला नसतानाही, मला कुठले विधी नाही, कुठलं मला हौस मोस काही केलं नसतं. पण आत्ताच्या आत्ता मी लग्नासाठी तयार झाला असतो आणि लग्न केलंच असतं. आता नंदिनी म्हणत असते, ते हे बघा असं बोलू नका प्लीज गुरुजी विषयी असं बोलत का कोणी. त्याच वेळेला इकडे आता रम्या, वसू आणि गुरुजी हे तिघेही जण त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात. आता खोलीमध्ये बसलेले असताना इकडे गुरुजी म्हणत असतात, काय मग रम्या काय चाललेलं आहे. त्याच वेळेला आता वसू म्हणत असते, हा गुरुजी बोला ना का काय झालेलं आहे. खरं तर मला सुद्धा तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. हल्ली जी काही रम्या आहे ना ती फारच विचित्र पद्धतीने वागते. त्यावर इकडे आता रम्या म्हणत असते, गुरुजी मला एक गोष्ट सांगा, माझं आणि पारच लग्न होईल ना. त्याच वेळेला आता इकडे गुरुजी म्हणत असतात, हो लग्न तर होणारच आहे ना. पण रम्या त्यावर आता रम्या म्हणत असते, पण म्हणजे मला नाही समजलं तुमचा हा पण का आणि कशामुळे आडवा येतोय. त्याच वेळेला आता इकडे वसू म्हणत असते, गुरुजी बघताय ना ही कशी वागते आणि कशा पद्धतीने हे सगळं काही करती. तीच मला काही समजत नाही. म्हणजे हिचं हे वागणं न करण्याजोगच आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता गुरुजी म्हणत असतात, हे रम्या हे असं वागू नकोस. तेव्हा वसू म्हणत असते, गुरुजी तुम्हाला एक गोष्ट सांगू काही. तर आता इकडे कसेही वागायला लागलेली आहे. जेव्हा संध्याकाळी झोपलेली असते ना तेव्हा एकटक सिलिंगकडे बघत असते. जेव्हा जेव्हा मी उठून हिला पाहते ना तेव्हा हसत असते. मला कळत नाही गुरुजी, एवढंच नाही तर तिने माझा गळा सुद्धा दाबला होता. इथपर्यंत तिची मजल केली. तिचं लग्न होईल ना होईल किंवा आणखी कुठलं भाकीत सांगा नका सांगू, पण हिच्याबद्दल नक्कीच सांगा ही अशी का वागते. तर त्यावर पुन्हा एकदा रम्या म्हणत असते, सांगा ना गुरुजी, माझ आणि लग्न माझा आणि पारचं लग्न होणार आहे ना. त्यावर गुरुजी पुन्हा एकदा म्हणत असतात, तेच मी तुम्हाला दोघींना सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल असं नाही. आता तरी सुधरा वेळ गेलेली नाही. त्याचबरोबर या तुझं आणि पारचं लग्न होईल. पण मला नकोय. पण काय गुरुजी. पण आता वसूने पुन्हा एकदा मध्येच टोकल्यामुळे गुरुजी मात्र आहे त्याच ठिकाणी शांत बसतात. आता गुरुजी म्हणत असतात, हे बघा, काही गोष्टी ह्या विधिलिखित असतात. त्या तुम्ही कितीही करण्याचा प्रयत्न केलात तरी सुद्धा तुम्ही त्या टाळू शकत नाही. तसंच काव्यानी पारच सुद्धा आहे. जे होणार आहे ते टळणार नाहीये. आणि रम्या आत्ताच्या आत्ता सावध हो असं बोलल्यानंतर आता मात्र इकडे गुरुजी निघालेले असतात. त्याच वेळेला गुरुजींच्या बॅगेतून महाभारताच पुस्तक खाली पडतं आणि रम्या ते पकडते. आता रम्या म्हणत असते, महाभारत. त्याच वेळेला इकडे गुरुजी म्हणत असतात, हो महाभारत तू वाचलेस का. त्यावर रम्या म्हणत असते, याची आउटलाईन एकंदरीत काय आहे ते मला माहिती. तेव्हा गुरुजी तिला म्हणतात, वाचल नशील ना तर वाचून घे, तुझ्या उपयोगी पडेल. आणि भगवद्गीता एकदा नक्कीच वाच, ती सुद्धा तुझ्या उपयोगी पडेल. भगवद्गीता हे कुळ आहे आणि त्याचबरोबर महाभारत हा त्याचा पाया आहे. हे जर वाचलंस ना तर तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील असं म्हणून गुरुजी निघून जातात. आता इकडे रम्या म्हणत असते, महाभारत. यावर वसुतीला म्हणते, ए बाई, आता तू महाभारत वाचणार आहेस की काय. तेव्हा रम्या पुस्तक हातात घेऊन म्हणत असते, नाही, महाभारत मी वाचणार नाही, तर महाभारत मी घडवणार आहे. आता इकडे वसू म्हणत असते, बाई, हिच्या राज्यामध्ये मी जिवंत राहणार आहे की नाही हे सुद्धा मला कळत नाही. असं म्हटल्याबरोबर आता वसू पारच घाबरलेली असते. जेव्हा गुरुजी खाली जातात तेव्हा नंदिनी आलेली असते आणि ती नंदिनी म्हणत असते, गुरुजी आलात, तुम्ही नमस्कार करायचं राहूनच गेला झालं का वसवत्याशी आणि रम्याशी बोलणं. त्यावर गुरुजी म्हणत असतात, हो झालत. यावर नंदिनी म्हणत असते, नमस्कार करते.
तेव्हा गुरुजी दोन्ही हात वर करून तिला भरभरून आशीर्वाद देत असतात. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, गुरुजी सगळं काही व्यवस्थित होणार आहे, सर्व प्रश्नांची उत्तर सुटतील ना. त्याच वेळेला गुरुजी म्हणत असतात, हो नंदिनी, सगळं काही अगदी व्यवस्थित होणार आहे, काळजी करण्याची काही गरज नाहीये, फक्त जे ठरवलं आहे तेच करा. त्यावर नंदिनी म्हणत असते, गुरुजी मी काय म्हणते, बघा ना जेवणाचं ताट वाढलेलं आहे, तुम्ही जेवायला चला ना, 2 घास खाऊन घ्या. त्यावर गुरुजी म्हणत असतात, आता ह्या वेळेला नाही नंदिनी, आता ह्या वेळेला खूप घाईत आहे, दुसऱ्या वेळी येईल तेव्हा नक्कीच जेवेल. त्यावर नंदिनी म्हणत असते, गुरुजी 2 घास खाल्ले असते तर बरं झालं असतं, सगळं काही तयार आहे. पण आता इकडे गुरुजी नंदिनीला नमस्कार करतात आणि तिथून निघायच्या तयारीमध्ये असतात. आता सगळेजण निघून गेल्यानंतर इकडे जेवण वगैरे झाल्यानंतर आपली हे चौघेही जण इकडे लग्न पत्रिकेसाठी मिरॅकल पत्रिका डिझायनिंग या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचलेले असतात. लास्ट टाइम सुद्धा ते चौघेही जण ह्याच लग्न पत्रिकेच्या शॉपमध्ये जाऊन पोहोचले होते. आणि त्यावेळेला मात्र आता जसं जीवा बोलतो की 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी काही स्पेशल डिस्काउंट आहे का, त्याच वेळेला हा माणूस रम्या असते. आणि रम्या म्हणत असते, खूप छान छान आणि सुंदर सुंदर साड्या दाखवा बरं का. आता इकडे कव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघे जण आलेले असतात. तेव्हा रम्या म्हणत असते, बघा दुसरी सुद्धा आलेली आहे, खरं तर हे आमच्या दोघे जणी खास आणि सुंदर अशा नव्या आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला साड्या घ्यायच्या. त्याच वेळेला कव्या म्हणत असते, देशमुख काय करताय तुम्ही, मला मदत करणार नाही आहात का, चला ना तुम्ही, चला ना. त्यावर पार्थ म्हणत असतो, कव्या काय करताय हे तुम्ही, मला तिथे घेऊन काय करणार आहात तुम्ही, म्हणजे हे बघा मी तिथे नाही येऊ शकत कारण सगळ्या लेडीज आहेत आणि मी तिथे येऊन काय करणार आहे सांगा बरं. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, ठीक आहे असू दे, ती जाते आणि शारदा आणि रम्याच्या बाजूला जाऊन बसते. त्याच वेळेला आता इकडे रम्या सुद्धा म्हणत असते, बघा हिच्यासाठी सुद्धा खूप सुंदर साड्या दाखवा, ही दुसरी नवरी आहे. आता काव्या म्हणत असते, बघा छान सुंदर आणि आम्ही दोघी जणी छान उठून दिसू अशा साड्या मला घ्यायच्या आहेत. आता नंदिनी सुद्धा म्हणत असते, हो तर छान छान आणि सुंदर सुंदर साड्या दाखवा. आता इकडे नंदिनी रम्याला म्हणत असते, रम्या तू सुद्धा छान अशी साडी घे बरं का. आता इकडे चित्रा म्हणत असते, खरं तर माझं कन्यादान जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी ताई ह्या दोघांनी सुद्धा केलं आहे, म्हणूनच मी आता लग्नासाठी ह्यांच्याकडे 2 दिवस आलेले आहे. जी काही काम असतील ना ती काम सर्व मी करणार आहे. आता रेखा सुद्धा म्हणत असते, खरं तर नंदिनीचं लग्न पहिल्या वेळेस कसं झालं हे आपल्या सर्वांना माहिती, पण आता म्हणूनच मी इथे पुन्हा एकदा सगळं काही एन्जॉय करायला आणि सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आलेले आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा हे लग्न मी फारच छान पद्धतीने एन्जॉय करणार आहे, असे इकडे ती म्हणत असते. आता काव्याने एक साडी अंगावर टाकलेली असते आणि ती इकडे जीव पार्थला विचारत असते की ही साडी कशी दिसते म्हणून, पण पार्थ दुरूनच खुणावत असतो की नाही, छान दिसत सेम. त्याच पद्धतीने नंदिनीत सुद्धा दुसऱ्या बाजूला सुरू असतं. नंदिनी सुद्धा अगदी त्याच पद्धतीने एक साडी अंगावर टाकून जीवाला विचारत असते की ही साडी कशी दिसते म्हणून. आता तिकडून जीवा सुद्धा खुणावत असतो की नाही, ही सुद्धा साडी तुझ्यावर सूट होत नाही, ही सुद्धा साडी तुला अजिबात छान दिसत नाही, असं आता इकडे तो सांगत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असताना आपण पाहतो की ह्या मानिनीचं आणि शारदाच लक्ष त्या दोघांकडे जातं. आता मानिनी आणि शारदा दोघी जणी एकमेकींना खुणावत असतात, कारण नंदिनी सुद्धा इकडे कसलंही लक्ष ह्या लोकांकडे नसतं. पण लक्ष नसताना सुद्धा तिच्या बरोबर जीवाला विचारणं सुरू असतं की ही साडी मला कशी दिसते, ती साडी मला कशी दिसते, हे सगळं ती विचारत असते. आता पार्थने एक निंबू हातामध्ये घेतलेला असतो आणि तो काव्याला खुणावत असतो की ही साडी छान आहे, म्हणजे खरं तर त्याने बहुतेक ती साडी ना तिच्या हळदीसाठी सिलेक्ट केलेली असावी. आता इकडे मानिनी म्हणत असते,
बघा बघा काय चाललेलं आहे तिकडे. त्याच वेळेला ह्या तिघींची लक्ष तिकडे जातं आणि ह्या तिघींची लक्ष तिकडे गेल्यानंतर आता खरंतर मांडणी म्हणत असते, ए मेल्यांनो, तिकडे काय करताय, चला इकडे. या देशमुखांचे चेले कुठले, बसा इथे येऊन, असं म्हणून त्या दोघांनाही तिथे बोलवत असते. आता खरं तर वसू म्हणत असते, काय ग मांडणी, खरं खरं सांग, आता हे दोघेही जण पोर खरंतर इकडे जे काही आपला विक्रम आहे ना त्या विक्रमवरच गेलेली आहेत. आता ह्यांचं हे सगळं काही साडी सिलेक्ट करण आणि ह्या सर्व गोष्टी सुरूच असतात. पण प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रम्याने त्याच गोष्टीमध्ये एक पांढरी साडी सिलेक्ट केलेली असते आणि एक सुंदर अशी आकाशी रंगाची साडी सिलेक्ट केलेली असते आणि त्या तिने तिच्या ओढणीमध्ये झाकून ठेवलेल्या असतात. आता मानिनीने त्या दोघांना बोलावलेलं असतं आणि इकडे जीवा म्हणत असतो, नाही नाही, मी इथे मखाना खातोय. मखाना खातोस का, चल ये इकडे, कळतोय तुझा मखाना नाही, मला नकोय काय रे दादा, तू इथे उभा राहून काय करतोयस, तुला कळत नाही का, चल, असं म्हणून दोघे जण दोघांच्याही बायकांच्या बाजूला येऊन बसतात. आता इकडे दोघेही जण दोघांच्या बायकांच्या बाजूला येऊन बसल्यानंतर रम्या मध्येच म्हणत असते, मला फोन आलाय, असं म्हणून ती फोन घेते आणि तिथून निघून जात असते. आता इकडे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे एकमेकांना मुद्दामच चिडवत असतात. त्याच वेळेला आता इकडे वसू म्हणत असते, काय ग मानिनी, मला एक गोष्ट सांग, जेव्हा तुझ्या लग्नाचा आणि विक्रमच्या लग्नाचा आपण बस्ता बांधत होतो त्यावेळेस विक्रमने काय केलं होतं, सांग ना. आता बघा, हिरम्याने साडी सिलेक्ट केलेली आहे बर का, आणि ती ओढणीमध्ये व्यवस्थित गुंडाळते आणि व्यवस्थित गुंडाळून ती तिच्या खोलीमध्ये घेऊन जात असते आणि त्याच साडीसोबत पांढरी सुद्धा साडी असते. आता इकडे जो आहे तो फोनवरती इथे बोलत असतो आणि हा माणूस फोनवरती बोलत असताना इकडे आता नंदिनी जीवाला म्हणत असते, काय हो, काहीही काय, तुमचं जरा शांत बसणार आहात का. त्याच वेळेला आता इकडे त्या माणसाचं लक्ष ह्या दोघांकडे जातं आणि तो फोनवर बोलता बोलताच ह्यांच्याकडे पाहत असतो. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, आमच्या लग्नपत्रिका छापायच्या आहेत. त्याच वेळेला तो माणूस म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही लास्ट टाइम जी लोक आला होतात तेच आहात ना तुम्ही, म्हणजे तुम्ही आता परत आला आहात, मला नाही समजलं, आमच्या बरोबर लक्षात आलेलं आहे. याच वेळेला आनंदिनी म्हणत असते, हो, तुम्ही हे जे काही बोलतायत ते अगदी बरोबर आहे, लास्ट टाइम आम्हीच आलो होतो. आता इकडे तो माणूस म्हणत असतो, हा बरोबर, आता मी ओळखले. त्यावर आता इकडेने जीवा पुन्हा म्हणत असतो, मग मी काय म्हणतो, आता पुन्हा तुमच्या शॉपमध्ये डबल पत्रिका छापण्यासाठी आम्ही आलो आहोत, तर मग तुमच्याकडे स्पेशल असं डिस्काउंट वगैरे काही आहे का. त्याच वेळेला ते म्हणत असतात, नाही, स्पेशल असं काही नाहीये, पण मला एक गोष्ट नाही कळली, तुम्ही लास्ट टाइम पत्रिका छापून घेतली होती. हा तेव्हा त्या माणसाच्या लक्षात येतं की नावामध्ये बदल झाले होते. ज्या ठिकाणी पार्थ आणि नंदिनीच लग्न लावायचं होतं त्या ठिकाणी पार्थ आणि काव्या अशी त्या माणसाने पत्रिका छापून दिली होती आणि त्याच्याबरोबर ते लक्षात येतं. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, हो, लास्ट टाइम माझ्याकडून थोडीशी, जीवा म्हणत असतो, सांग विकीची म्हणू सांगू शकतेस. तेव्हा मानिनी म्हणते, ठीक आहे, सांगते, ऐका, तुला सांगू का, हे बघ, आता जेव्हा आमच्या लग्नाचा बस्ता होता ना तेव्हा मात्र आम्ही असेच बसलो होतो सगळेजण आणि विक्रमच्या हातामध्ये आरसा होता आणि आरसा असल यानंतर ते काहीतरी इथे झाडावरून काढत होते आणि मुद्दामून खाना करून मला ही साडी घे, ती साडी घे असं सांगत होते. आणि तेव्हा वसू म्हणत असते, बरोबर, हे पूर्ण बरोबर, त्याच्या विक्रमवरच गेलेले आहेत. आता इकडे रम्या तो फोन घेऊन मुद्दाम खोलीमध्ये जात असते. आता इकडे हे सगळेजण म्हणत असतात, हो, आम्ही तर आमच्या बाबावरच गेलेलो आहोत, म्हणूनच आम्ही असे आहोत. तेव्हा मनू म्हणत असते, म्हणजेच मालिनी म्हणत असते, हो, तुम्ही विक्रमवर गेला आहात, पण मी सुद्धा माझ्या आई म्हणजेच माझ्या सासूबाईवर गेले आहे ना, त्यांनी सुद्धा विक्रमला तेव्हा चांगलंच धोपटलं होतं. मी सुद्धा आता
तुम्हाला धोपटू का? आता प्रेक्षकांनो, हे म्हटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला असतो. त्याचबरोबर आता उद्याच्या भागामध्ये पाहूयात. इकडे काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या दोघी जणी बोलत असतात. आता काव्या म्हणत असतात, खरं तर बस्ता खूपच सुंदर झाला ना, म्हणजे मला तर फार आनंद झाला. आपण आपल्या नव्याच्या आवडीच्या साड्या इथे घेतलेल्या आहेत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, होग, मला सुद्धा जीवाने साडी सिलेक्ट करण्यासाठी फार मदत केली. असं म्हणून दोघी जणी आनंदाने एकमेकींच्या गळा भेट घेऊन हसत असतात. तेव्हा आता जी काही आपली रम्या आहे ती त्यांच्या पाठी कधी येऊन उभी राहते हे त्याला सुद्धा कळत नाही. आणि रम्या मात्र फारच खुनशी पद्धतीने हसत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला वसू रम्याला पाहते तर तिच्या हातामध्ये पांढरी साडी असते. आणि तेव्हा आता इकडे वसू म्हणत असते, रम्या, म्या ही पांढरी साडी का घेतलीस? अगं, लग्नामध्ये पांढरी साडी कोण घालतं? एक तर हळदीला पिवळी, मेहंदीला मेहंदी रंगाची, आणि लग्नामध्ये वेगवेगळ्या रंगाची आपण साडी नेसतो. मग तू पांढरी साडी का बर घेतलेली आहेस? कोण कोणाला घालायची आहे ही पांढरी साडी? असं म्हटल्यानंतर आता इकडे जी रम्या आहे ती ओठावर तोंडावर बोट ठेवते आणि वसूला शांत करते. आता वसू पुन्हा एकदा फारच घाबरलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जीवाच्या हातामध्ये लग्नपत्रिकेचा बॉक्स असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, चल चल पटकन चल, आपण हा जो काही लग्नपत्रिका घेऊन आलास ना, त्या लग्नपत्रिका आपण देवासमोर ठेवूया. तेवढ्यातच वसू आता ह्या दोघांकडेही धावत येते आणि म्हणत असते, अरे पार्थ आणि जीवा, तिकडे बघा ना, रम्याने काव्या आणि नंदिनीला फेस मास्क लावलेला आहे आणि या त्यांना झोपवलं आहे, त्या उठतच नाही येतं, असं वसू येऊन सांगत असते. त्याच वेळेला पार्थाने इकडे जीवाला फारच मोठा धक्का बसलेला असतो की रम्याने पुन्हा एकदा काव्या आणि इकडे नंदिनी सोबत नेमकं काय केलेलं असेल? फेस मास्क स्क्रीन लावला आणि काय त्याच्यामध्ये घातलं असेल? का काही वेगळंच इकडे तिने घडून आणलं असेल का? असा एका क्षणामध्ये त्यांच्या मनामध्ये विचार येतो. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? पुन्हा एकदा रम्याने माती खाल्ली असेल का? अजिबातच नसेल, कारण तिला ह्या सर्वांचा विश्वास जिंकायचा आहे. त्यामुळेच तिने ही शाळा केलेली असेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.